शिवरायांचे 12 गडकिल्ले जागतिक वारसा यादीत, सत्ताधाऱ्यांकडून विधिमंडळ परिसरात आनंदोत्सव, तर शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत भरवले पेढे। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, 2 वर्षांनंतर होणाऱ्या या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। मनसेचा आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसीय राज्यस्तरीय शिबिर, राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन, शिवसेना उबाठासोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस, यवतमाळच्या अंबोडामध्ये थोड्याच वेळात सांगता सभा, 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी कडू आक्रमक। भाजप शिंदेंच्या शिवसेनेनं फोडाफोडी केल्यास त्यांच्याही पक्षाला भगदाड पाडणार, माजी खासदार उन्मेष पाटील यांचा सूचक इशारा। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांचा पंढरपुरात दुग्धाभिषेक, अक्कलकोटमधील घटनेच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक घातला, तर पुण्यात मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही दीपक काटेला अटक नाही, तर कार्यकर्ता कुणाचाही असला तरी कारवाई व्हावी, बावनकुळे यांचं विधान। नागपूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक, आरोपीकडून 1.5 लाखांचे ड्रग्ज जप्त, गणेशपेठ पोलिसांची मोठी कारवाई। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणांविरोधात 1 दिवसाचा बंद, राज्यातील सर्व परमिट रूम आणि बार राहणार बंद। आणि उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं, राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी, वाराणसीत गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी।